आज आपल्यासोबत संजय वाहने युवा एकता परिषदचे अध्यक्ष आलेले आहेत. त्यांनी कार्य आपल्याला सांगणार. नमस्कार. नमस्कार. नवराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना युवा एकता परिषदकडून हार्दिक शुभेच्छा. मी संजय वाहने गोंदिया जिल्ह्यातून स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि गोंदिया जिल्ह्यात NGO फोरमचं एक मोठा नेटवर्क तयार झाला आहे, ज्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याच्या पूर्ण तहसीलामध्ये त्यामार्फत विकासाचे कामं होत असतात. याच कामाच्या माध्यमातून आम्ही एक मोठं अचिव्हमेंट प्राप्त केलेलं आहे. ते म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बाहुल्य क्षेत्रातून आमगाव विधानसभा क्षेत्र हे आदिवासींसाठी राखीव केल्याचं खूप मोठं कार्य. कारण तिथे आदिवासींची लोकसंख्या खूप होती, पण शासनाकडे त्यांचे प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळे NGOच्या माध्यमातून NGO फोरमच्या माध्यमातून सगळ्या स्वयंसेवी संस्था मिळून आम्ही जनआंदोलन उभे केले व निवडणूक आयुक्तांनी 15 वर्षापूर्वी त्याला आमगाव विधानसभा क्षेत्र हे आदिवासी बहुमूल्य क्षेत्र म्हणून ते राखीव करण्यात आलं व त्याचप्रमाणे केंद्र शासनातर्फे लोकसभेमध्येही ते आदिवासी क्षेत्रात त्याला सामावून घेण्यात आलं. हा या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थाचा हा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते काम होत असतात. स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून आम्ही भूकंप क्षेत्रात किल्लारीमध्ये जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा संत मदर टेरेसा यांच्यासोबत आम्ही किल्लारीमध्ये सोबत काम केलेलं होतं. तेव्हा खूप मोठी आपदा महाराष्ट्रावर आली होती, त्यामुळे तिथे आम्ही 5 दिवस त्यांच्यासोबत काम केलेलं, त्यांच्या ग्रुपच्या सोबत. बाबा आमटे सोबतही आम्ही अनेकदा त्यांच्या सामाजिक कार्याच्या क्षेत्रात त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्या. ते आम्हाला मार्गदर्शन करत असत आणि स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक कार्याचे ते दखल घेत असत. युथ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गोलपेलवार सर यांच्याही माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम आम्ही युथ वेलफेअर सोसायटी मार्फत चालवलेला आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांचे जीवनमान अनेक उंचावलेले आहेत. त्याचप्रमाणे या सगळ्या काम करत असताना माझ्या व माझ्या मुलाबाळावरही चांगला परिणाम त्याचा झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून माझा मुलगा रशिया इथे शासनाच्या स्कॉलरशिप मुळे तो रशिया इथे शिकू शकला व आता IIT दिल्ली इथे तो रिसर्चर म्हणून काम करत आहे आणि हे चांगल्या कामाचा परिणाम आहे असे मी समजतो. धन्यवाद. मन मोकळेपणाने संजयजी वाहने यांनी केलेले कार्य सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.